पाठीमागं बघा एक 2-3 महिन्यापूर्वी ना मी एक व्हिडिओ टाकलेला. तर बघा काही जळक्या लोकांचं आजूबाजूच्या काही नातेवाईकांचं अजून गैरसमज दूर झालेला नाही. तर त्यांचं असं म्हणणं आहे की काही लोकांचा बघा गैरसमज अजून दूर झालेला नाही. तर काही लोकांच्या अशा बोलण्यानं ना, पाठीमागं बोलण्यानं ना, इतकं मनाचं खचीकरण झालं ना, अक्षरशः 2-3 दिवस झाले ना, अजिबात व्हिडिओ शूट केला नाही आणि व्हिडिओ पण बनवला नाही, म्हणजे की मोबाईल पण हातात घेतला नाही. तर असे लोकं काही पण का म्हणजे की पाठीमागं काय ना काय बोलत असतील. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर 2-3 दिवस झाले बघा व्हिडिओ काय शूट केलेला नाही. तर सकाळी-सकाळी म्हणलं तर देवपूजा अगोदर आवरून घेतली आणि इकडं म्हणलं तर पोरांच्या डब्यासाठी, सगळ्यांच्या जेवणासाठी असं सकाळी-सकाळी स्वयंपाक बनवायला घेतला. फ्लावर बनवायला घेतला बघा इकडं आणि शेपू बनवली अक्षताच्या माऊलीच्या डब्यासाठी आणि सगळ्यांच्या जेवणासाठी म्हणलं तर असं मस्त पातळ भाजी बनवायला घेतली फ्लावरची. तर 2 दिवस झाले बघा व्हिडिओ काही शूट केलेला नाही. तर पुढं सांगणारच आहे का शूट केला नाही आणि का अपलोड केला नाही ते पण सगळं सांगणारच आहे. तर सकाळी-सकाळी म्हणलं अगोदर स्वयंपाक बनवून घेऊया. टाकते म्हणजे काय दररोज काय व्हिडिओ टाकते आणि काय पण दाखवते, घरातलं दाखवते. हे झालं, ते बनवलं, हे बनवलं, इकडं गेलो, आम्ही तिकडं गेलो, असं झालं, तसं झालं. बापरे, बापरे! किती काय-काय नावं ठेवचाल लोकांना, किती निंदा करताल लोकांची. हां, की काय म्हणजे काय आहे की काय नाही. तर म्हणलं 2 दिवस झाले बघा माझ्या मनाचं इतकं खच्चीकरण झाले ना, बापरे! अक्षरशः मला व्हिडिओसुद्धा बनवू असं वाटेनासं झाले आणि मोबाईल तर अजिबात हातात घेऊसुद्धा वाटत झालं. इतकं मनाचं खच्चीकरण झाले, की हेच दररोजच घरातलं दाखवते. हे काय दाखवायचंय घरातलं? हेच बनवलं, तेच बनवलं, असंच झालं, तसंच झालं. अरे बापरे! असं नका करू. तुम्ही करत नाही तर दुसऱ्याला पण करू द्या. हां, तुम्ही तुम्ही करत नाही ते नाही दुसऱ्याला पण करू देत नाही. असं कशाला मागं एखाद्याला एखादं गरीब काहीतरी करायचं बघते तर त्याला आपण मागं खेचण्याचा प्रयत्न करताय. असं नका करू. तुम्ही करत नाही ते करत नाही, दुसऱ्याला तर करू द्या की. तुम्ही करा. आम्ही काय तुम्हाला म्हणतो का? आम्ही कधी कुणाचे असं करतच नाही. कारण दुसऱ्याला मागं खेचण्याचा प्रयत्नच करत नाही आणि परत पाठीमागं बी असंच केलं होतं काही लोकांनी मला खरं सांगते मी इतका ट्रोल केला होता ना मला. तर पाठीमागं पण एक 2-3 महिन्याच्या मागं ना मी असं माझं मनाचं खच्चीकरण झालं. तर तुमच्याबरोबर ते व्हिडिओ मी शेअर केला होता आणि आता पण तसं झालं. आता पण 2 दिवस झाले बघा मी अजिबात व्हिडिओ शूट केला नाही आणि इतकं माझ्या मनाचं खच्चीकरण झालं ना, खरं सांगते अक्षरशः भरपूर असं. असं नका करू, असं नको नको लोकांना नका नावं ठेवू. हां, तर तेवढीच कामं आहेत का तुम्हाला? व्हिडिओज बनवते, हीच करते, तीच करते. अरे बापरे! माझ्या पाठीमागं माझे घरचे सगळे येतं. तुमचं काय त्याच्यात म्हणजे की अ, स्वतःला तुम्ही पण शिकवा तुमच्या घरच्यांना. आणि राहिली गोष्ट परत माऊलीच्या पप्पांना पण मागं टोमणे मारतेत. बायकोला व्हिडिओ करायला लावतोय. तुम्ही करा. तुमच्या बायकोंना एक-एक मोठे-मोठे फोन, मोबाईल घेऊन द्या. त्यांना शिकवा. तुम्ही करायला लावा. हां, प्रत्येकाचं धाडस, प्रत्येकांची आवड असती, तसं मला पण आवड आहे. असं काहीच नाही, की माऊलीच्या पप्पांना पण असं टोमणी नका मारू मागं. तोंडावर बोला तर तोंडावर काही लोकांची बघा अजिबात बोलायची हिंमत होत नाही. कारण ते पाठीमागच बोलणार, पाठीमागच भुकणार. कारण तोंडावर बोलण्याची कोणाची हिंमत होते का? तोंडावर बोलल्यानंतर माणूस काय ना काय बोलणारच ना. पण असं कशाला करायचं? पाठीमागं भुकायचंय. काही जणांची हिंमत होत नाहीत समोरासमोर बोलायची, ती पाठीमागच भुकणार. समोर बोलायची कशी हिंमत होईल? असं कशाला एखाद्याला करताय? मागं खेचण्याचा प्रयत्न करताय. आम्ही तर कधी असं लोकांची निंदा पण करत नाही आणि एखाद्याला जातंय पुढं तर त्याच्या आनंदात आम्ही सहभाग होतोय. कारण आम्ही असं कुणालाच मागं खेचण्याचा प्रयत्न करत नाही आणि ते आमच्या डोक्यात पण येत नाही आणि आम्हाला कधी आठवत पण नाही. असं म्हणजे मनातनं स्वतःचं जे काम असेल तेच काम, हेच आमच्या डोक्यातनं निघत नाही. जे काही आपले आपले घरातले कामं वगैरे जे असतील ते. आणि तुम्ही स्वतःचं करून पण दुसऱ्याच्या डोकवून बघताय. हां, स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून म्हणल्यासारखं. असं इतकं नका जळू लोकांवर. लोकांची निंदा पण नका करू एवढं. तुम्ही पण द्या तुमच्या बायकांना मोबाईल घेऊन करायला लावा व्हिडिओ. दुसऱ्यावर कशाला जळताय, दुसऱ्यांचं कशाला टोमणे मारताय मागं. मागं बघून काय फायदा आहे का? तोंडावर बघलं ना, तर काही लोकांची हिंमतच होत नाही, जाऊ द्या. आणि पाठीमागं पण खरं सांगते मला इतकं ट्रोल केलतं ना, तर हे असं झालं, ते तसंच झालं, व्हिडिओज दाखवते, घरातलं दाखवते. अरे बाबा, मला आवड आहे, मी दाखवते. तुम्हाला त्याच्यात काय? काय जातंय त्याच्यात तुमचं? हेच काढते आणि तेच काढते आणि हे असं तुम्हाला येत नाही. आम्ही काय करावं त्याला? हं, तुम्ही पण करा.
आम्ही कधी असं कुणाला म्हणत पण नाही आणि काहीच नाही. प्रत्येकांच्या आनंदात आम्ही सहभागी होतो. असं तुमच्यासारखं एखाद्याला मागं खेचण्याचा प्रयत्न करत नाही अजिबात आम्ही. काही काही लोक ना इतकं मला ट्रोल करतेत, मागं खेचण्याचा प्रयत्न करतेत, मागं टोमणी मारायचं, मागं नावं ठेवायचं, बरंच 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 काही पण करत असतेत. पण आम्ही तसं कधीच कोणाला करत नाही. आणि काही लोक बघा, मी जसे मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करते, जसं बोलते ना, तसं पाठीमागं माझी स्तुती करतात. अरे बाबा, पाठीमागं स्तुती नका करू, तुम्ही पण एक मोबाईल घ्या, व्हिडिओ शूट करा. मोबाईलमध्ये बघा, पाठीमागं बोला येते तुम्हाला, मोबाईलमध्ये बोलता येत नाही का? हां, माझी स्तुती मागं पाठीमागं करता येत नाही, तेव्हा धाडस होते आणि असं मोबाईलमध्ये धाडस होत नाही. हां, दुसऱ्यांना नाव ठेवायला, पाठीमागं दुसऱ्यांची स्तुती करायला, हे म्हणजे तुम्हाला जमतंय. अरे बाबा, माझे साधे सिंपल घरातले दररोजचे डेली यूजचे व्हिडिओ असते, जे काही खाणं पिण्याच्या एकदम साधे सिंपल व्हिडिओ असते, की असं वाटते तुम्हाला की मला असं वाटते की एवढं स्ट्रोल करताय एखाद्याला, की मला असं वाटते की जगात कोण व्हिडिओ बनवते का नाही, का मीच बनवते. असे कितीतरी जगात व्हिडिओ बनवते, कितीतरी लोक येतं. तर याने एखाद्याला तुम्ही असं ट्रोल करताय, पाठीमागं खेचण्याचा प्रयत्न करताय, एखाद्याची निंदा करताय, एखाद्याला नावं ठेवताय, टोमणी मारताय. अरे बाबा, असं ही सगळी नका करू. एखाद्याला करते ना काहीतरी, त्याला करू द्या, तुम्ही करा. आम्ही काही तुम्हाला नको म्हणत नाही, काही नाही. ज्याची त्याची आवड असते. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. आणि पाठीमागं अक्षताला माऊलीला पण असंच बोललं जायचं. तर बघा आता सध्या अक्षता माऊली व्हिडिओमध्ये यायला नको म्हणतात, कारण लोक मम्मी असं म्हणते तसं म्हणते, हे असं कशाला दुसऱ्यांना नावं ठेवते, एखाद्याला करते ना करू द्या. बाकी जगात कितीतरी लोक, म्हणजे की लहान मुलं, बरेच जण व्हिडिओ करतात. हां, ते काय नाहीत का माणसं, का आम्हीच आहे तेवढं? असं दुसऱ्याची मापं नका काढू, त्याच्यासाठी स्वतः नीट लागतं, मग दुसऱ्याची मापं काढावी लागते ती. हे बघा, सकाळचं एवढं छान असं मस्त वातावरण, थंड थंड. आणि एक 2-4 दिवस झाले बघा, थंडी जास्त काय थंडी नाही, कमी झालेली आहे आता थंडी. हे बघा, आपल्या झाडाची फुलं थोडी थोडी येत असते दररोज, जास्त वरची म्हणून ना हाताला येत नाहीत. आणि 2-3 दिवस पाणी नव्हतं, म्हणजे एक दिवस पाणी नव्हतं ना, असं वाटायचं की 2-3 दिवस झालं पाणीच नाही. तर आज पाणी आले बघा, कालपासून पाणी आले. एक दिवस पाणी नसेल तर असं वाटतं 2-3 दिवस पाणीच नाही काय की. आणि पाण्याशिवाय कुठलीच कामं काय करता येत नाही. मस्त आपलं सकाळचं छान छान असतं वातावरण. तर आज पण माऊलीचे पप्पा आज लवकरच गेलेत, आणि माझं हे काय करडांना सोडायचं, बांधायचं. सकाळी सकाळी असं छान असं कवळं ऊन पडलेलं आहे. तर चला आता अक्षताचा माऊलीचा डबा बनवायचा आहे. आणि सगळ्यांचं बघा चहा टोस्ट खाऊन झालेलं आहे. आता म्हणलं चला स्वयंपाक बनवावं. इकडे ठेवले दूध गरम करायला. काही लोक बघा असं का करतात ना, आणि कशामुळं करतात हे मला काय माहीत नाही. पण एखाद्याच्या मनाचं इतकं खच्चीकरण करतात ना, स्वतः तर काय करायचं नाही आणि दुसरं करतंय ना, तर त्याला पण करू देत नाही. असं मागं खेचण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे की दुसऱ्यांनी काही केलेलंच नाही पाहिजे. काय असेल ते स्वतःलाच असेल आणि स्वतःच केलं पाहिजे. असं का करायचं? कशासाठी करायचं? प्रत्येकाचं आयुष्य, प्रत्येकाचं जीवन स्वतः त्याच्या त्याच्या परीनं, त्याच्या त्याच्या कष्टाने स्वतः जगत असते. पण असं नाही करायला पाहिजे. असं का करायचं? अ, काही लोकांनी बघा असं मला इतकं, म्हणजे की महागं टोमणी मारायचं, महागं नावं ठेवायचं. अरे बाबा, असं नका करू. एखादं करते तर त्याला, म्हणजे एखाद्याला आवड असती. आवड, प्रत्येक गोष्टीची आवड असल्याशिवाय काही होत नाही, आणि धाडस असल्याशिवाय पण काही होत नाही. तर तसंच मला पण आवड आहे म्हणून मी करत असते. तर तुम्ही करा. तुमच्या आनंदात आम्ही सुद्धा सहभागी होऊ असं काहीच नाही. तुम्ही नका हो आमच्या आनंदात, आनंदात सहभागी, पण आम्ही होतो तुमच्या आनंदात. तर काही लोक बघा इतकी इतकी, म्हणजे की आता जाऊ द्या, हे पण बरेच काही असं म्हणजे महागं टोमणे मारत असतात. अशा काही गोष्टी, असं सगळ्याच काही गोष्टी म्हणजे सोशल मीडियावर मांडायच्या नसतात आणि सांगायच्या पण नसतात. तर असे लोक आहेत बघा आजकालचे ना. पण असं नाही करायला पाहिजे. ज्याचं त्याचं, म्हणजे ज्याचं त्याचं जीवन ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जगत असते, ते असं का करायचं लोकाला, कशासाठी करायचं? आ, हेच तर मला कळत नाही, माहीत नाही. तर आम्ही तर म्हणलं तर प्रत्येकांच्या आनंदात सहभागी होतो, असं कधी आमच्या लक्षात पण येत नाही, वाईट कधी वाटत नाही. तर हे माहीत नाही हे लोक असं का करतात आणि कशासाठी करतात. तर दुपारी बघा, संध्याकाळचे दुपारचे 4-4:30 वाजले होते. तर आपल्या करडांची कशी मस्त जोड आहे बघा, कसे खेळतात एकमेकांना. आणि आता 2-3 दिवस झालं म्हणलं तर मी बाहेरच बांधायला लागली करडं.
तर जाऊ दे म्हणलं. तर हे सगळं बघा असं गोष्टी झाले आणि मी डोक्यामध्ये घेतलं होतं ना, मला एवढं जर टेन्शन आलं होतं, असं आपल्या मनाचं खच्चीकरण होत असेल, असं काही जरी वाटत असेल ना, तर खरं भरपूर टेन्शन येतं. पण माऊलीचे पप्पा मला बरंच काही बोलले, असं काही जाऊ दे, नाही टेन्शन घ्यायचं, बोलू दे. लोकांच्या म्हणजे लोकांच्या तोंडाला हात लावता येत नाही. जे कोणी काय बोलेल स्वतःच्या घरात बसेल, तर आम्हाला काही फरक बोलतील, त्यांच्या घरात बसतील, तर आम्हाला काही फरक पडत नाही. बोला. काय म्हणतात ना, तर ते म्हणतात ना, वेळ वाईट आहे, आयुष्य वाईट नाही. तर हे असंच म्हणून चालायचं. प्रत्येकाच्या तोंडाला काही हात लावता येत नाही आणि बोलतील, त्यांच्या घरात बसतील, आम्हाला काही फरक पडत नाही. सुद्धा दिवस एक ना एक दिवस निघून जातील आणि चांगले दिवस आम्हाला सुद्धा येतील. तर प्रत्येकाच्या आयुष्यात हे असंच असतंय.